चे वर्णन करण्यास सांगितले, तेव्हा त्याचा आवाज हवेत प्रतिध्वनित झाला नसताना संजय धृतराष्ट्र म्हणाला, माझा मुलगा दुर्योधनाने पराक्रमी धनुर्धर द्रोणाविरुद्ध कसे लढले? जेव्हा द्रोणाने त्याचा क्रोध अग्नीसारखा पेटवून पांडवांच्या सैन्यावर हल्ला केला, तेव्हा त्यांनी त्याचा प्रतिकार कसा केला? संजयने कथा सांगण्यास सुरुवात करताच त्याचा आवाज थरथर कापत होता. हे राजा, तुम्हाला माहीतच आहे की सिंधूंच्या शासकाचा वध केल्यानंतर पार्थ आणि सात्यकी युधिष्ठिराला भेटले आणि द्रोणाकडे निघाले. त्यानंतर प्रत्येक पांडव आपापल्या तुकड्यांच्या नेतृत्वाखाली युद्धात द्रोणाविरुद्ध धावले. सैन्यांमध्ये हाणामारी होत असताना रात्रीची हवा ढोल वाजवण्याच्या जोरदार आवाजाने भरून गेली होती. कोक्यांच्या आरडाओरड्याने आणि कौरवांच्या ध्वजावर बसलेल्या घुमडांच्या आरडाओरड्याने अंधार जिवंत झालेला दिसत होता. संजयने त्याची कथा पुढे चालू ठेवत असताना रात्रीच्या हवेत शस्त्रांच्या संघर्षाचे आवाज प्रतिध्वनित झाले. पुरुष आणि प्राण्यांच्या ओरड्यासह मिसळले गेले. सैन्यांची टक्कर झाली. तेव्हा पृथ्वी आमच्या पायाखाली आदरली. संजय म्हणाला. त्याचा आवाज अगदी कुजबुजून वर आला. मित्र आणि शत्रू अंधारात वेगळे करता येत नव्हते आणि सर्व गोंधळलेले होते. पण लढाई जोरात सुरू असताना एक विश्रांतीचा क्षण आला, जेव्हा मेहरचे सोनेरी कोट आणि योद्ध्यांच्या दागिन्यांनी चंद्रोदय पकडला आणि थोड्या वेळासाठी अंधार दूर केला. हत्ती आणि गाड्या एकमेकांवर धाकत होत्या. मंद प्रकाशात तलवारी आणि बाण चमकत होते. दुर्योधन या वादळासारख्या यजमानाच्या अग्रभागी होता. त्याची उपस्थिती वाऱ्याच्या झोतासारखी होती. ज्याने येणाऱ्या वादळाची घोषणा केली, युद्धभूमीवर गाड्या आणि हत्ती गडगडत होते. त्यांचे सोन्याने मढवलेले कोट चंद्राच्या प्रकाशात चमकत होते. जेव्हा ते पुढे सरकत होते, ढोल आणि झांजऱ्यांचा आवाज पुरुष आणि प्राण्यांच्या ओरड्यासह मिसळला होता, ज्यामुळे एक कर्कश आवाज निर्माण झाला, जो भीतीदायक आणि आनंददायक दोन्ही होता. संजयने कथा संपता धृतराष्ट्राचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. संजय, मला सांग, तो म्हणाला. त्याचा आवाज अगदी कुजबुजून या सर्व गोंधळात द्रोणाला काय झाले? संजयने उत्तर दिले की एकट्याने द्रोणाने अंधारात शिरकाव केला. हत्तींना आणि गाड्यांना हजारो लोकांनी मारले आणि लाखो पायदळ सैनिकांना आणि घोड्यांना त्यांच्या मृत्यूपर्यंत पाठवले. रात्रीची हवा अधिकच शांत होत गेली, जणू द्रोणांच्या उपस्थितीनेच युद्धभूमीवर शांतता आणली होती. ती एक काळी आणि भीतीदायक रात्र होती, जी अशा प्रकारची होती की शूरवीर योद्ध्यांनाही भीतीने थरथरत होती. कुरु आणि पांचालांच्या सैन्यात लोह आणि रक्ताच्या उन्मादाने संघर्ष झाला होता. दोन्ही बाजू स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत होत्या. या गोंधळात कुरुचा अंधा राजा धृतराष्ट्र त्याच्या सिंहासनावर बसला आणि त्याचा साथी संजय याच्या शब्दात सांत्वन मागत होता. जेव्हा ते अजय योद्धा द्रोण लढाईत उतरले, तेव्हा तुम्हाला काय वाटले? धृतराष्ट्राने चिंतेने त्याच्या आवाजात विचारले. जेव्हा त्याने जयद्रथ आणि भूरिश्रवाचा वध केला, तेव्हा अर्जुनाने कोणती पावले उचलली आणि माझा मुलगा दुर्योधनाचे काय? या सर्वांमध्ये त्याचा काय विचार होत? संजय तो शहाणा आणि म्हातारा रथी त्या दुर्दैवी रात्रीची कथा सांगू लागला. तो म्हणाला, युद्ध जसजसे सुरू होते तससे अर्जुनाच्या नेतृत्वाखाली पांडव वादळी वाऱ्यासारखे द्रोणांच्या सैन्यात शिरले. परंतु द्रोण हा काही सामान्य योद्धा नव्हता. त्याच्या वेगवान बाणांनी आणि अतुलनीय शक्तीने त्याने एकापाठोपाठ एक राजाला चिरले आणि त्यांना त्यांच्या चिरंतन विश्रांतीसाठी पाठवले. संजय बोलत असताना ते दृश्य आमच्या समोर एका गडद टेपेस्ट्री सारखे उलगडत गेले. आम्ही शिवीला पंचलाचा तो मरणकार योद्धा द्रोणाविरुद्ध युद्धात उतरताना पाहिले. दोन्ही योद्धे स्टील आणि पंखांच्या झोतात भिडले. प्रत्येक जण एकमेकांच्या साथीदारांना प्राणघातक अचूकतेने मारत होता. पण द्रोणाला इतक्या सहजासहजी पराभूत होणे शक्य नव्हते. 10 लोखंडी टोकांच्या बाणांनी त्याने शिवीला त्याच्या कवचातून छेदले आणि त्याला जमिनीवर पाडले. मग एकाच रुंद डोक्याच्या खांद्याने त्याने शिवीच्या चालकाला आणि घोड्यांना पाडले आणि योद्ध्याचे डोके त्याच्या खोडातून कापले. आणि तरीही जेव्हा द्रोण अजिंक्य दिसत होता, तेव्हा पांडूचा तो पराक्रमी पुत्र भीम मुक्त सिंहासारखा घटनास्थळी प्रकट झाला. त्याच्या मुठी सर्व दिशांनी उडत असताना त्याने दुर्मदा आणि दुष्कर्ण या कुरूच्या 2 शूर योद्ध्यांना ठार मारले,
ज्यामुळे ते जमिनीवर कोसळले. संजयने जेव्हा ही कथा सांगितली तेव्हा आम्हाला कुरु आणि पांचालांचे सैन्य जगण्यासाठीच्या तीव्र संघर्षात अडकलेले दिसले. आम्ही कर्ण या पराक्रमी योद्धाला पाहिले, जो आपल्या सर्व सामर्थ्याने भीमावर बाण फेकत होता. आम्ही शकुनी या चतुर म्हाताऱ्याला पाहिले, जो भीमाला तेलात बुडवलेल्या काठीने काटत होता. पण सर्वात महत्वाचे म्हणजे आपण स्वतः भीमाला पाहिले, तो महान आणि भयानक नायक, जो त्याला ओळखत असलेल्या सर्वांना घाबरत होता. फुललेल्या कमळा एवढे सुंदर डोळे असलेला तो माणसांमध्ये देवासारखा युद्धात धावला. त्याच्या मुठीने त्याच्या शत्रूंना त्यांच्या वजनाखाली चिरडले. जसजशी रात्र पुढे सरकत गेली, महायुद्धाच्या दरम्यान कौरव आणि पांडव यांच्यात भयंकर युद्ध झाले. सोमदत्ताने त्याचा मुलगा भूरिश्रवाच्या मृत्यूनंतर रागाच्या भरात एका निशस्त्र योद्धाला मारल्याबद्दल त्याला भ्याड म्हणत सात्यकीचा अपमान केला. त्याने युद्धात सात्यकीचा वध न केल्यास त्याचे डोके पंखांच्या बाणाने कापण्याचे वचन दिले. सोमदत्ताच्या शब्दांनी विचलित न झालेल्या सात्यकीने प्रत्युत्तर दिले की तो कौरव योद्ध्याला घाबरत नाही. त्याने स्वतःच्या सामर्थ्याबद्दल आणि शौर्याबद्दल बडाई मारली आणि सोमदत्ताला त्याच्या सर्व सामर्थ्याने ठार मारण्याची धमकी दिली. दोन्ही योद्ध्यांनी बाणांची देवाणघेवाण करण्यास सुरुवात केली. त्यांचे खांब वादळी वादळासारखे पुढे मागे उडत होते. युद्ध जसजसे तीव्र होत गेले, दुर्योधनाने सोमदत्ताच्या मागे आपले सैन्य आणि कुटुंबातील सदस्यांनी वेढलेले स्थान घेतले. त्याचा मेहुणा शकुनी कल्पनीय असलेल्या सर्व शस्त्रांनी सज्ज होऊन लढाईत सामील झाला. कौरव सैन्य दुर्जय सैन्य होते, परंतु सात्यकी ठामपणे उभा होता. त्याचे डोळे सोमदत्तावर लक्ष केंद्रित करत होते. दोन्ही सैन्यांमध्ये हाणामारी होत असताना युद्धभूमीवर लोखंडी चकमकीचा आवाज प्रतिध्वनित झाला. सोमदत्ताने सात्यकीला 9 बाणांनी छेदले, परंतु पांडव योद्ध्याने त्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिले आणि कौरव योद्ध्याला त्याच्या स्वतःच्या 9 बाणांनी खार मारले. सोमदत्ताची ताकद कमी होऊ लागली आणि तो त्याच्या रथाच्या गच्चीवर बसला, ज्यावर एका मूर्खाने मात केली. सोमदत्त युद्धभूमीपासून दूर जात असताना द्रोणाने सात्यकीचा वध करण्यासाठी धाव घेतली, परंतु पांडवांनी आपल्या मृत साथीदाराला वेढून घेतले आणि तीव्र निर्धाराने द्रोणाला वेढले. द्रोण आणि पांडवांमध्ये लढाई जोरात सुरू होती, ज्यात वादळासारखे बाण पुढे मागे उडत होते. द्रोणांचे पराक्रम अतुलनीय होते. त्याच्या हाताने त्याच्या जवळ येण्याचे धाडस करणाऱ्या कोणत्याही योद्ध्याला चिरडून टाकले, परंतु त्याच्या क्रोधाने उत्तेजित झालेल्या अर्जुनाने पांडवांची कत्तल थांबवण्याचा निर्धार करत गुरुकडे धाव घेतली. द्रोण आणि पांडवांमधील युद्ध चालू राहिले, ज्या दोन्ही बाजूनी भाग घेतला नाही. जशी रात्र सरत गेली तसचे पांडवांचे सैन्य द्रोणाच्या हल्ल्यात हतबल होऊ लागले. पण सर्व काही हवल्यासारखे वाटत असताना अर्जुन आणि भीम द्रोणांच्या विभाजनाच्या दिशेने पुढे सरसवले. त्यांचे रथ रणभूमीवर गडगडत होते. कौरव आणि त्यांचे सहकारी पांडवांना कायमचे चिरडण्याचा निर्धार करत मागे मागे गेले. त्यानंतर झालेल्या लढाईत लोखंडी चकमक आणि मृतांच्या आरडाओरड्यांचा झल्लावात होता. अर्जुन आणि भीम त्यांच्या पूर्ण ताकदीने लढले. त्यांचे बाण खरे ठरले आणि त्यांनी एकापाठोपाठ एक योद्ध्यांना पाहिले. कौरवांचे सैन्य या हल्ल्याखाली डगमगले, परंतु द्रोण खंबीर राहिले. त्यांचे धनुष्य एकापाठोपाठ एक बाण मारत होते. सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा संजयने त्याच्यासमोर टायटन्सचा संघर्ष पाहिला, अर्जुनाच्या पराक्रमी तलवारीच्या आणि भीमाच्या पराक्रमी बाणांच्या हातून हजारो योद्धे आधीच पडले होते. द्रुपद, कुंतीभोज आणि राक्षस यांचे पुत्र, ज्यांनी त्यांचा शेवट केला होता, त्यांच्यामध्ये होते. युद्ध सुरू असताना सोमदत्त या उघड योद्ध्याने सात्यकीला बाणांच्या गंधात झोताने झाकले, पण भीमाला कमी लेखले जाऊ नये त्याने 10 वेगवान खांबांसह कतिरव या वीराला छेदले. तर सोमदत्ताने 100 बाणांनी प्रत्युत्तर दिले. या 2 योद्ध्यांमधील 2 व 1 चमत्कारिक दृश्य होते. याच्या भरात सातवताने सोमदत्तावर हल्ला चढवला आणि त्याला 10 तीक्ष्ण दंडांनी छेदले. त्यानंतर भीमाने पडलेल्या योद्ध्याच्या डोक्यावर परिघा एक नवीन आणि भयानक गदा फेकी. सात्यकीने त्याच्या वैभवात अग्नीसारखा बाण मारला, जो सोमदत्तच्या छातीवर आदळला. भीम आणि सात्यकीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे तो पराक्रमी कार योद्धा जमिनीवर पडला. त्याचा पराभव झाला. त्याचा मुलगा वलिका वादळी ढगासारखे बाण विखुरत सात्यकीच्या दिशेने धावला, पण भीमाला हलवता आले नाही. त्याने वलिकाला 9 खांबांनी छेदले आणि त्याला मूर्छित केले. ही लढाई अविरत सुरू राहिली. भीमाने दुर्योधनाच्या 10 मुलांविरुद्ध लढा दिला, जे दशरथाचा मुलगा राम अत्यंत शक्तिशाली होते.
पोलादाच्या संघर्षाच्या आवाजाने आणि पडलेल्या लोकांच्या ओढण्याने हवा भरून गेली. भीमाने आपले धनुष्य उचलले आणि त्या प्रत्येकावर बाण मारले. त्यांच्या महत्वाच्या भागांवर वार केले. एकापाठोपाठ एक दुर्योधनाचे पुत्र वादळाने तुटलेल्या उंच झाडांप्रमाणे जमिनीवर पडले. भीमाने कर्णच्या आवडत्या पुत्रावर बाणांचा वर्षाव केल्याने त्याच्या क्रोधाला सीमा उरली नाही. कर्णचा प्रसिद्ध भाऊ हरिकारातले भीमा छेदण्याचा प्रयत्न केला, पण लवकर त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर पराक्रमी पांडवांनी 7 मोटार योद्ध्यांचा वध करून 7 7 7 7 7 7 7 6 7 7 6 7 7 7 7 7 6 7 7 7 7 6 7 7 7 7 7 6 6 7 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 6 7 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 6 7 7 7 6 6 6 7 7 6 7 7 7 7 7 6 7 7 7 7 6 6 7 7 7 7 7 6 7 6 7 7 7 6 7 6 7 6 6 7 7 7 7 7 7 7 7 6 6 6 7 7 6 6 7 6 6 7 7 7 7 7 7 7 7 7 6 7 7 6 7 7 7 7 6 7 7 7 7 7 6 7 7 7 7 6 6 7 7 7 6 7 7 6 7 7 6 7 7 7 7 6 6 7 7 6 7 7 7 7 7 6 7 6 6 6 7 7 7 7 7 7 7 7 6 7 7 7 7 6 7 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 6 6 7 7 6 6 7 7 7 7 7 6 7 7 6 7 7 6 7 6 6 7 7 7 7 6 7 7 7 7 7 7 7 पण भीम ही मोजता येण्याजोगी शती होती. त्याने या 5 पराक्रमी राजांचा केवळ 5 वेगवान बाणांनी वध केला. इतक्या योद्ध्यांच्या पड्याच्या दिशाने दुर्योधनाच्या सैन्याला धक्का बसला, ज्यामुळे अनेक महान राजे गोंधळून गेले. दरम्यान क्रोधाने भरलेल्या युधिष्ठिराने आपल्या वडिलांच्या आणि भावांच्या नजरेत शत्रूच्या तुकड्यांचा नाश करण्यास सुरुवात केली. आपल्या खामांसह त्याने अमस्त मालो, त्रिगर्त, शिव, अभिषासू, सेरवली आणि वस्ती यांना राजवाड्यात पाठवले. सूर्य त्या विशाल युद्धभूमीवर अस्त होत होता, ज्याने कुरु आणि पांडवांच्या एकत्रित सैन्यावर सोनेरी चमक दाखवली. धृतराष्ट्राचा मोठा मुलगा दुर्योधन आपल्या रथावर उभा होता. त्याचे डोळे दुर्निश्याने उजळे होते आणि तो शत्रूच्या देशांकडे पाहत होता. त्याचा मित्र कर्णसुद्धा मुलगा त्याच्या बाजूला उभा होता. त्याच्या डोळ्यात एक भयंकर चमक होती. कर्ण हा तो क्षण आहे ज्याची आपण वाट पाहत होतो. आपल्या विजयाची वेळ अखे आली आहे. आपले शत्रू असंख्य आणि बलवान आहे, परंतु मला माहीत आहे की आपल्या मतीने आपण विजयी होऊ. माझ्या मित्रा, या शत्रूंच्या समुद्रापासून मला वाचव. कर्णाचा चेहरा प्रचंड उत्साहाने उजळला आणि त्याने उत्तर दिले, हे दुर्योधन, मी तुला शपथ देतो की मी पांडूंच्या पुत्रांना युद्धात पराभूत करेन आणि तुला विजय मिळवून देईन. मी अर्जुनाला ठार करीन. त्यापैकी सर्वात महान योद्धा आणि त्याचे सर्व भाऊ इतर शरण येतील किंवा दष्टीतून पळून जातील. तू निर्विवाद आणि अजय पृथ्वीचा स्वामी होशील. पण जेव्हा कर्णचे शब्द आत्मविश्वासाने ओघळत होते, तेव्हा त्याच्या अभिमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक आवाज हवेत उडाला. तो कृपा शहाणा म्हातारा ब्राह्मण होता, जो हे दृश्य पाहत होता. कर्ण कृपा म्हणाली, तुले शब्द शहद ऋतूतील ढगांसारखे आहेत, आवाजाने आणि क्रोधाने भरलेले आहेत, पण त्यात वस्तूंचा अभाव आहे. तू कधीही अर्जुनाशी पळून न जाता युद्धात सामना केला नाहीस आणि तरीही तू आता त्याला पराभूत करू शकतोस असा दावा करतोस. मला भीती वाटते की तुझी बडबडही तुझ्या स्वतःच्या कमकुवतपणाच्या मुखवट्या व्यतिरिक्त आणखी काही नाही करण्याच्या रागाने ग्रस्त झाला आणि त्याने उत्तर दिले, हे कृपा, तू मला समजत नाहीस. मी शरद ऋतूतील धरांसारखा नाही, जो फक्त पाऊस आणि विनाश आणतो. मी एक नायक आहे, एक पराक्रमी योद्धा आहे, जो माझ्या शत्रूंना पराभूत करेल
आणि विजयी होई. तू माझ्या शब्दांवर शंका घेऊ शकतोस, परंतु या युद्धाच्या परिणामाची छान नोंद कर, कारण ते माझे पराक्रम सिद्ध करेल. कृपाचे डोळे संकुचित झाले आणि त्याने उत्तर दिले, कर्ण, तू स्वतःला फसवत आहेस, अशी मला भीती वाटते. पांडूच्या पुत्रांना कमी लेखून नये. अर्जुन एक महान योद्धा आहे आणि कृष्ण त्याच्या बाजूला असल्याने तो जवळजवळ अजय आहे. आणि धर्माचा पुत्र युधिष्ठिर याचे काय? तो एक न्यायी आणि सत्यवादी राजा आहे, ज्याने सर्व देवांचा आदर मिळवला आहे. अशा शत्रूंना पराभूत करण्याची तू आशा कशी करू शकतोस? कर्णचे स्मित पळत आले आणि त्याने उत्तर दिले, हे कृपा, तुझ्या शंकांमुळे मी विचलित होणार नाही. मी विजयी होण्याचा निर्धार केला आहे आणि जोपर्यंत मी माझ्या शत्रूंवर विजय मिळवत नाही आणि दुर्योधनासाठी पृथ्वीचा दावा करत नाही, तोपर्यंत मी विश्रांती घेणार नाही. या युद्धाचा निकाल चांगल्या प्रकारे नोंदवा, कारण महायुद्धाच्या दरम्यान द्रोणाचा मुलगा अश्वत्थामा आणि सूतचा मुलगा कर्ण यांच्यात भीषण संघर्ष सुरू झाला. क्रोध आणि अभिमानाने उत्तेजित झालेल्या अश्वत्थामाने कर्णावर कठोर शब्द फेकले, त्याला सर्वात खालच्या दर्जाचा माणूस म्हटले आणि युद्धातील स्वतःच्या पराक्रमाची बढाई मारली. त्याने कर्णावर अर्जुनाच्या सद्गुणांचा मत्सर केल्याचा आणि दुष्ट हेतू बाळगल्याचा आरोप केला. अपमानाला न जुमानता कर्ण उंच उभा राहिला. त्याचे डोळे तीव्र निर्धाराने चमकले. त्याने घोषित केले की तो अश्वत्थाम्याच्या शब्दांनी प्रभावित होणार नाही आणि तो अर्जुनाला युद्धात पराभूत करण्यास सक्षम आहे. स्वतः राजा दुर्योधनाने हस्तक्षेप केला आणि अश्वत्थाम्यांना कर्णाला क्षमा करण्याची आणि त्याचा क्रोधशात करण्याची विनंती केली. संघर्ष सुरू असताना अर्जुनाच्या नेतृत्वाखाली पांडव युद्धभूमीजवळ पोहोचले. त्यांचे हजारो सैनिक त्यांच्या नेतृत्वाखाली होते. कर्ण जो खंबीरपणे उभा होता, धनुष्य ओढत होता आणि स्वतःच्या ताकदीवर विसंबून होता. त्याच्या दिशेने धाव घेत असताना ढोल आणि शंखांचा आवाज हवेत प्रतिध्वनित होत होता. त्यानंतरची लढाई बघण्यासारखी होती, ज्या सर्व दिशांनी बाण उडत होते आणि स्त्रीच्या वेडेपणात लढणारे योद्धे होते. कर्ण माणसांमधील सिंहासारखा शौर्याने लढला. त्याचे बाण शत्रूच्या रांगांमध्ये वादळासारखे छेदत होते. त्याने घोड्यांचा, हत्तींचा आणि योद्ध्यांचा सारखाच पाडाव करत त्यांच्या स्वतःच्या लावाने चिन्हांकित केलेल्या खांबांचा प्रवास सोडला. कर्ण जे शत्रू त्याच्यापुढे पडल्याने युद्धक्षेत्र रक्त आणि मृत्यूचा समुद्र बनले. दरम्यान कर्णाच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले दुर्योधन अश्वत्थामांकडे वळले आणि आपल्या सैन्यासह येत असलेल्या अर्जुनाविरुद्ध कारवाई करण्याची त्याला विनंती केली. पहा, कर्ण पत्रक परिधान करून सर्व वैमनस्यपूर्ण राजांशी गुंतलेला आहे. तो म्हणाला, पांडूच्या मुलाला, त्या पराक्रमी योद्धाचा वध करण्यापासून रोखुल्या अश्वत्थामा द्रोणाचा मुलगा आणि इतर महान योद्ध्यासह कर्णाला वाचवण्यासाठी अर्जुनाविरुद्ध पुढे सरकला. परंतु अर्जुन त्याला रोखण्याच्या त्यांच्या प्रयत्नांपासून विचलित न होता पुढे दाबला गेला. त्याचे डोळे कर्णावर सिंहासारखे उभे राहिले. दोन्ही बाजूने हाणामारी सुरू होती आणि दोन्ही बाजूंना विजय मिळवता आला नाही. ढवशण आणि स्त्रीच्या हाणामारीच्या आवाजाने हवा भरून गेली होती, जेव्हा योद्धे हिंसेच्या वेडेपणात भिडले होते. आणि या सगळ्याच्या मध्यभागी कर्ण उभा होता. त्याचे धनुष्य ओढले गेले होते. त्याचे बाल वादळासारखे उडत होते. त्याचे डोळे विजयी होण्याच्या तीव्र निर्धाराने झकत होते. युद्धाच्या या झंझावातात जिथे वीर उठायचे आणि पडायचे, कर्ण उंच उभा होता. त्याच्या धनुष्यावर उडणाऱ्या प्रत्येक बाणावर त्याचे नाव कोरलेले होते. तो धैर्य आणि सामर्थ्याचे मूर्त स्वरूप होता. काळाच्या इतिहासात बरोबरी नसलेला योद्धा होता. कौरव राजकुमारांपैकी सर्वात मोठा दुर्योधन, त्याचा मेहुणा अश्वत्थामा याच्या पुढे उभा असताना सूर्यरणभूमीवर कोसळला. अश्वत्थामाचे डोळे तीव्र निर्धाराने चमकले. त्याचे मन त्यांच्या शत्रूंचा, पांडवांचा नाश करण्यावर केंद्रित झाले. कुरुवंशज अश्वत्थामाने सुरुवात केली. पांडव मला आणि माझ्या वडिलांना नेहमीच प्रिय आहेत, तसेच आम्ही दोघांनाही प्रिय आहोत. पण युद्धात आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आमच्या संपूर्ण सामर्थ्याने लढू, आमच्या जीवाची बेपर्वाई करू. तो पुढे जाण्यापूर्वी एक क्षण थांबला. त्याचा आवाज दृढ निश्चयाने टपकमी कर्ण, साल्या कृपा आणि हृदिकाचा मुलगा, पांडवांच्या यजमानाचा एका डोळ्याच्या झोतात नाश करू शकलो असतो. आम्ही लढाईत उपस्थित नसलो तर पांडवही आमच्यासोबत असेच करू शकले असते. हे राजा, आम्ही आमच्यासाठी तसेच तुझ्यासाठीही लढत आहोत. अश्वत्थामाचे शब्द आव्हानासारखे हवेत तरंगले. दुर्योधन लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे अश्वत्थामाच्या चेहऱ्याकडे खिळलेले होते. त्याला माहित होते की त्याचा मेहुणा एक जबरदस्त योद्धा आहे,
जो विजय मिळवण्यासाठी काहीही न थांबणारा योद्धा आहे. आणि तरीही दुर्योधनाला अस्वस्थतेची एक झूप जाणवली. अश्वत्थामा खरोखरच त्याच्याशी आणि कौरवाशी निष्ठावान होता का? दुर्योधनाच्या शंका लक्षात येतात अश्वत्थामनाचे शब्द विषारी होऊन पुढे सरसावले. हे राजा, तू अतिशय लोभी आहेस. तू सर्व गोष्टींबद्दल कपटी, लबाड आणि संशयास्पद आहेस. ह्यामुळे तू आमच्यावरही संशय घेतोस. त्याने शब्दशापाप्रमाणे उधळले. दुर्योधनचा चेहरा काळाकुट्ट झाला. पण अश्वत्थामान पुढे म्हणाला, त्याचा आवाज सडत होता, मी शत्रूशी लढेन आणि मोठ्या संख्येने शत्रूचा वध करेन. हे शत्रूंना शिक्षा करणाऱ्या तुम्हाला जे योग्य वाटेल ते केल्याबद्दल मी पांचाल, सोम, कैकेय आणि पांड्यासोबत तरी लढेन. त्याचे शब्द युद्धाच्या आरडाओरड्यासारखे होते, जे योद्ध्यांना त्याच्या विजयाच्या शोधात सामील होण्यासाठी बोलावतात. असे करत अश्वत्थामा रणभूमीच्या दिशेने निघाला. त्याचे हृदय दृढ निश्चयाने प्रज्वलित झाले. तो एक मोजता येण्याजोगा शक्ती होता आणि त्याला पाहणारे सर्वजण भीतीने थरथरत होते. पंचाल आणि सोमाकांनी त्याच्यावर ढगांनी बरसवलेल्या पावसाप्रमाणे बालांचा पाऊस पाडला, परंतु त्याने त्यांचा हल्ला सहजपणे कोंदळून टाकला. परिषदाचा मुलगा धृष्टद्युम्न अश्वत्थामानाचा सामना करण्यासाठी धावला. हे गुरुच्या मूर्ख मुला, धृष्टद्युम्नाने किल्ली उडवली. अश्लील लढवय्यांना ठार मारण्याचा काय उपयोग? तू वीर असशील तर माझ्याशी युद्धात लढ. त्याचे शब्द आव्हानासारखे होते. पांडवांनी राजा युधिष्ठिर आणि पांडूचा मुलगा भीम यांच्या नेतृत्वाखाली द्रोणपुत्राला चारही बाजूंनी वेढा घातल्याने कुरुक्षेत्राचे युद्धग्रस्त दृश्य थरथर कापत होते. दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या संघर्षामुळे, ज्यामुळे पृथ्वीचा पायाच हादरून गेला होता, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. सामना सुरू होताच राजा दुर्योधनाने त्याचा मार्गदर्शक भारद्वाजच्या मुलाच्या मदतीने पांडवांविरुद्ध आगेकूच सुरू केली. लढाई तीव्र झाली. त्याचा प्रकोप आणि उग्रता सर्वात शूर योद्ध्यांच्या कन्या देखील थरथर तापत होती. युधिष्ठिराने त्याचा क्रोध जंगलातील आगीसारखा पेटवून शत्रूच्या रेषांवर बाणांचा झंझावात सोडला. संपूर्ण कुळांचा, अमस्तवालो, वंग, शिवी आणि त्रिगर्तांचा नाश केला. त्यांच्या आत्म्यांना मृतांच्या प्रदेशाकडे रवाना करण्यासाठी सोळवे भीमाने त्याच्या प्रचंड रागाच्या भरात अभिशास, हुसेन आणि इतर दुर्जय क्षत्रियांच्या राला फाडून टाकल्या, ज्यामुळे ते शतपतूतील पानांप्रमाणे जमिनीवर कोसळले. शक्तिशाली भीमाने त्याच्या पायाखाली पडलेल्या योद्ध्यांना चिरडले. त्यांचे रक्त धूळ मिसळले आणि मृत्यूचे घाणेरडे दृश्य तयार केले. दरम्यान पांढऱ्या घोड्यांनी सजलेला त्याचा रथ अर्जुन याने शत्रूच्या सैन्यावर विनाशकारी हल्ला चढवला. त्याचे बाण योद्धे, गिर्यवक, मदरक आणि मालव्यांच्या रांगांमधून कापले गेले, ज्यामुळे ते मनोत्तर जीवनात कोसळले. आता वेगवान खांबांनी अपौंद झालेले एकेकाळी भव्य हत्ती आकाशातून पडलेले टायटन सारखे जमिनीवर कोसळले. जसे जसे युद्ध त्याच्या शिखरावर पोहोचले तसचे द्रोणाने त्याच्या आत उसळलेल्या वादळाने त्याच्या शत्रूवर वायव्य शस्त्र सोडले. त्याचे बाण गहू कापणाऱ्या कोयत्यासारखे पंचालांच्या रांगांमध्ये कापले गेले, ज्यामुळे ते भीम आणि अर्जुनाच्या डोळ्यांसमोर घाबरून पळून गेले. त्यांचे अतूट बंधन असलेल्या दोन पांडव भावांनी आपले सैन्य एकत्र केले आणि तीव्र आरडाओरड करून पुढे सरसवले. विभत्सूने अर्जुन द्रोणाच्या उजव्या बाजूला लक्ष्य केले, तर वृकोदराने भीम त्याच्या डावीकडे हल्ला केला आणि बाणाचा ओघ सोडला, ज्यामुळे शत्रूच्या सीमारेषेला घेण्याचा धोका निर्माण झाला. श्रीदेव, पांचालमत्स्य आणि सोमकाने अर्जुन आणि भीम यांच्याबरोबर सैन्यात सामील होऊन द्रोणाच्या अविचल संरक्षणाच्या विरोधात पुढे जाणाऱ्या पोलाराचा एक तुकडा तयार केला. दरम्यान दुर्योधनाच्या स्वतःच्या सैन्याने त्यांच्या अथक हल्ल्यामुळे त्यांचे मनोबल ढासळले. त्यांचे सैन्य तुटू लागले. युद्ध सुरू असताना स्वतः राजा दुर्योधन आणि त्याचा मार्गदर्शक द्रोण यांनी त्यांच्या ध्वजवाहक सैन्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. वृष्णी कुळातील एक कुशल योद्धा सात्यकी सोमदत्ताकडे त्याच्या कट्टर शत्रूकडे पाहत असताना सूर्य रणभूमीवर कोसळला. सात्यकीने त्याचा सारथी सुताला घोषित केले की मी तुला ठार मारल्याशिवाय पळ देणार नाही. असे म्हणत त्याने आपल्या तात्याला पुढे जाण्यास उद्युक्त केले. त्यांचे पांढरे कोट शंखासारखे चमकले आणि ते त्याला शत्रूकडे घेऊन गेले. कुरुकुळातील एक उंच आकृती सोमदत्तरो उंच उभा होता. त्याचे मोठे धनुष्य तयार होते. दोन्ही योद्धे भिडले. शद तुतुतील पावसासारखे एकमेकांवर बाणांचा वर्षाव करत त्यांचे रथ त्यांच्या भोवती
प्रदक्षिणा घालत होते, जणू देवच चालवत आहेत. सात्यकीच्या बाणाने सोमदत्तच्या छातीला धडक दिली, परंतु क्रूर योद्ध्याने हा मानण्यास नकार दिला नाही. जसजशी जोरात सुरू होती तसंच ते दोन्ही योद्ध्यांना अगणित बाणांनी चिरडले गेले होते. ते दोन फुलांच्या किंचकांसारखे दिसत होते. त्यांचे सौंदर्य केवळ त्यांच्या कवचावर रंगलेल्या रक्ताने खराब झाले होते. त्यांच्या रथांवर जे एकेकाळी चिकळ आणि पलिश केलेले होते, आता युद्धाच्या जखमा होत्या. त्यांच्या लाकडी चौकटी फुटल्या होत्या आणि फुटल्या होत्या. सोमदत्ताचे धनुष्य सात्यकीने रेझर फेस बाणाने कापले होते, परंतु त्याने लगेचच आणखी एक सूर्यप्रकाशात चमकणारा त्याचा अर्धचंद्राकार आकार परत मिळवला. दोन्ही योद्धे फटके मारत राहिले. त्यांचे बाण मेणबत्तीच्या ज्वालेभोवती नाचणाऱ्या फायरप्लायसारखे हवेत उडत होते. सोमदत्ताचा चालत पडला. सात्यकीच्या वेगवान दंडाने त्याचे डोके त्याच्या खोडापासून तोडले. युद्धाच्या उष्णतेमध्ये क्रूर योद्धा अडखळला. त्याची ताकद कमी होत गेली. जेव्हा त्याने त्याचे मानक कापले आणि त्याच्या घोड्यांना भीतीपोटी पळून जाताना पाहिले, सात्यकाने संधीचा फायदा घेतला. सोमदत्ताला 100 सरळ बाणांनी मारले. त्यांचे सोनेरी पंख पाण्यावर सूर्यप्रकाशासारखे चमकले. शक्तिशाली कार योद्धा त्याच्या रथातून पडला. त्याचे शरीर सात्यकीच्या हल्ल्याच्या निव्वळ ताकदीने तुटले. सोमदत्त पराभूत अवस्थेत असताना त्याचे योद्धे युद्धनाच्या मदतीला धावले, परंतु ते पांडवांच्या सामर्थ्याची बरोबरी करू शकले नाहीत. दरम्यान कुरुचे गुरु 2 प्राणघातक नृत्यात उडणाऱ्या त्यांच्या बाणांच्या युधिष्ठिरशी भिडले. प्रीताच्या मुलाने द्रोणाला 7 तीक्ष्ण बाणांनी दिले, परंतु ब्राह्मण योद्धाने 5 दंडांसह प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूनी एक इंचही माघार न घेता युद्ध पेटले. वासुदेवाने हस्तक्षेप करून युधिष्ठिराला द्रोण सोडून भीम आणि अर्जुनाबरोबर सैन्यात सामील होऊन कुरु विरुद्ध लढण्याची विनंती केली. राजा युधिष्ठिराने त्याचे शब्द ऐकून घेतले आणि भीम आणि कुरु योद्ध्यांची लढाई सुरू होण्याच्या दिशेने पुढे गेला. जसजशी रात्र युद्धभूमीवर येत होती, तसंच द्रोण आपल्या शत्रूंना भडकलेल्या अग्नीसारखे भस्म करू लागले. पंचाल त्याच्यापुढे थरथरत होते. गुरुचे बाण खरे होत असताना त्यांची संख्या कमी होत होती. निळ्या रंगाची एक खोल सावली आकाशात होती आणि धुळाने हवा दाट झाली होती. युद्धभूमीवर दोन्ही सैन्यांमध्ये चकमक होत असताना जग गोंधळात पडले होते. काला धृतराष्ट्राचा एक समर्पित सेवक संदेहा त्या गोंधळात उभा होता आणि घडलेल्या घटनांचे वर्णन करत होता. नाही जरजशी वाढत गेली तसंच ते लरोये एकमेकांना भेटण्यासाठी धडपडत होते. घनदाट अंधारामुळे त्यांची दृश्यमानता कमी होत गेली. द्रोण आणि कर्ण यांच्या नेतृत्वाखालील योद्धे निष्काळजीपणे लढले. केवळ त्यांच्या अंतर्ज्ञानाने आणि त्यांच्या शत्रूंच्या नावाने मार्गदर्शन केले. संघर्षाच्या पोलादाच्या कर्कश आवाजाने, हत्तींच्या गर्जनेने आणि पडलेल्या लोकांच्या ओरड्याने हवा भरून गेली. भीम आणि प्रिशताच्या मुलाच्या नेतृत्वाखाली पांडवांचा कौरवांच्या सैन्याशी रक्तरंजित युद्धात संघर्ष झाला. संजयने वर्णन केले की योद्धे कशा प्रकारे परावृत्त होऊन लढले. त्यांची अंतःकरणे निराशेने भारावून गेली. अंधार त्यांच्या भावना वाढवत होता, ज्यामुळे ते घाबरून गेले आणि गोंधळात पडले. जशी गराई त्याच्या चमत्काशावर पोहोचली तसंच ते लढवय्ये सर्व दिशांनी पळून जाऊ लागले. त्यांनी आपले सैन्य सोडून दिले आणि नरसंहाराची पायरी मागे सोडली. हजारो योद्धे दोन्ही बाजूनी पडले. त्यांची शरीरे तुटली आणि अथक हल्ल्यामुळे त्यांची नासधूस झाली. संजयच्या शब्दांनी संपूर्ण विध्वंसाचे चित्र रेखाटले. जणू वास्तवाचेच कापडच फुटले आहे. या गोंधळात राजा धृतराष्ट्राने संजयला त्या दुर्दैवी काळात त्याच्या स्वतःच्या मनस्थितीचे वर्णन करण्यास सांगितले. संजयने उघड केले की तो आणि इतर योद्धे भीती आणि अनिश्चिततेने ग्रासले होते. त्यांच्या संवेदना अंधाराने मंदावल्या होत्या आणि त्यांची ऊर्जा आतक लढाईमुळे नष्ट झाली होती. पण जसजशी गात्र पुढे सरकत गेली तसतशी क्षितिजावर आशेचा किरण दिसू लागला. दुर्योधनाच्या नेतृत्वाखाली कौरव सैन्याने युद्धभूमीला जिव्याने उजळण्याची योजना आखली. संजयने वर्णन केले की कसे योद्ध्यांनी दगलतेच्या मशा उचलल्या आणि गडद भूप्रदेशावर उबदार चमक दाखवली. जसा प्रकाश युद्धभूमीवर पसरत गेला तसंच सैन्याचे रूपांतरण आणि हालचालींच्या चमकत्या दृश्यात झाले. द्रोणांच्या नेतृत्वाखालील कौरव सैन्य त्यांच्या सुवर्ण कवचामध्ये ताऱ्यासारखे चमकले, तर अर्जुनाच्या मुलाच्या नेतृत्वाखालील पांडव तीव्र विधाराने चमकले. गंध व यक्षघोषी आणि अप्सरा युद्धभूमीवर उतरताच देव स्वतः या लढाईत सामील होताना दिसत होते. हवेत
उडणाऱ्या बाणांच्या आवाजाने, हातींच्या शिंद्यांच्या गर्जनेने आणि पोलादाच्या समस्याने हवा भरून गेली होती. संध्येच्या शब्दांनी श्वास रोखून धरायला लावणारे सौंदर्य आणि दर्शीचे चित्र रेखाटले. जणू सत्तेचेच कापड पुन्हा एकदा फुटले आहे. गोंधळ आणि विध्वंसाच्या या वावटळीत एक आकृती ठळकपणे दिसून आली. अश्वत्थामाने एक उच्च आत्म्याचा ब्राह्मण, ज्याने आपली अग्निमय ऊर्जा आपाच्या सूर्यासारखी चालवली, त्याची उपस्थिती प्रज्वलित होताना दिसत होती. युद्धभूमीवर पांडव आणि कौरवांच्या एकत्रित सैन्यावर सोनेरी चमक दाखवणारा सूर्य मावळत होता. दोन्ही सैन्य एकमेकांसमोर असताना तणावाने हवा दाट झाली होती. त्यांची अंतःकरणे दृढनिश्चय आणि क्रोधाने उसळली होती. राजा धृतराष्ट्राचा सारथी संजय त्याच्या बाजूला उभा राहून उलरडत असलेले नाटक पाहत होता. जसं अंधार दाट होत गेला तसंच ते सुगंधी तेलाने भरलेले सोनेरी स्टडवर लावलेले दिवे युद्धभूमीवर एक उबदार अलौकिक प्रकाश टाकता. पृथ्वी स्वतः जळत असल्यासारखी वाटत होती. जणू स्टीलवरील पोलादाच्या संघर्षामुळे वास्तविकतेचे कापड फुटले आहे. हत्ती आणि घोडेस्वार योद्धे आणि पायदळ सर्वजण लढाईच्या उन्मादात गुंतलेले होते. त्यांचे रडणे आणि गर्जना रात्रीच्या हवेत प्रतिध्वनित होत होती. युद्धाच्या अग्रभागी पांडव राजकुमार अर्जुन त्याच्या रथाची चाके अंधारात तायासारखी पेटवून घेऊन युद्धात उतरला. त्याचे बाण वेगाने आणि खरे उडत होते. कौरवांना डावीकडे आणि उजवीकडे पाडत होते. जेव्हा त्याने त्यांच्या तुकड्यांमधून विनाशाचा मार्ग हलवला होता, पूज्य गुरु द्रोण त्याच्या बाजूने लढला. त्याच्या भाले विलेसारखे चमकत होते. जेव्हा तो लढत होता, पर हा गोंधळ आणि हत्याकांड बघणाऱ्यांच्या मनात संधीचे विचार वळले. धृतराष्ट्राला त्याचा मुलगा दुर्योधनाचे नेतृत्व करताना पाहून त्याच्या मनाची काय स्थिती होती? द्रोणाच्या बाजूचे आणि मार्गचे रक्षण करणारे शूर योद्धे कोण होते? आणि द्रुपदाचा मुलगा धृष्टद्युम्न याचे काय, ज्याला महान गुरुला पराभूत करण्याचे काम सोपवण्यात आले होते? संजय जेव्हा या प्रश्नांचा विचार करत होता, तेव्हा तो त्या दुर्दैवी रात्रीच्या घटनांची पुनरावृत्ती करण्यासाठी वळला. दुर्योधनाने आपल्या मार्गदर्शकाचे रक्षण करण्याचा निर्धार कर त्याच्या भोवती वीर योद्ध्यांचा एक निवडक गट गोळा केला होता. इतरांबरोबरच विकर्ण, चित्रसेन, सुपरसो आणि दीर्घबाहू त्यांनी एकत्रितपणे द्रोणाच्या भोवती संरक्षणाचा एक तुकडा तयार केला, ज्याने प्रशिक्षकाला युद्धात उतरण्यासाठी आग्रह केला नाही. जोरात सुरू होती. दोन्ही बाजूंनी एक चतुर्थांशही दिले नाही. अर्जुनाचे बाण जाट आणि वेगाने उडत कौरवांच्या पाठोपाठ खाली पाडत होते, तर द्रोणांचे भाले पांडवांच्या रानामध्ये कोयत्यासारखी चिरत होती. दोन्ही सैन्यांमध्ये चकमक होत असताना त्यांच्या पायांखाली पृथ्वी खचरत होती. त्यांचे रडणे आणि गर्जना कर्णबधिर कर्कश आवाजात मिसळत होती. जशी रात्र पुढे सरकत गेली, तशी लढाई कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. कौरवांचे भवितव्य अनिश्चित स्थितीत अडकले आहे हे जाणून संजय भारदस्त अंतःकरणाने पाहत होता. दुर्योधनाची योजना यशस्वी होईल का, की पांडवांची ताकद जिंकणे इतकी मोठी सिद्ध होईल? दोन्ही सैन्यामध्ये संघर्ष होत असताना त्यांचे भवितव्य एका शक्तिशाली फितीच्या धाग्यासारखे गुंफलेले असते, हे फक्त वेळच सांगेल. रात्र गडद आणि भीतीदायक होती. तणावाने भरलेली हवा होती. जेव्हा सैन्य स्टील आणि रागाच्या उन्मादात भिडले, धर्माचा मुलगा राजा युधिष्ठिर त्याच्या रथावर उभा होता आणि त्याच्या समोरील गोंधळाचे निरीक्षण करत होता. त्याने आपल्या सैन्याला पंचाल सोमक आणि पांडवांना संबोधित केले. त्याचा आवाज युद्धाच्या गर्जनाच्या वर होता. एकटेच द्रोणाविरुद्ध पुढे जा. त्याने दृढ निश्चयाने त्याचे डोळे पेटून दिले. चला त्याला ठार मारूया. पंचाल आणि सोमक पुढे सरसावले. त्यांचा युद्धाचा आरडा रात्रभर प्रतिध्वनित होत होता. जेव्हा त्यांनी महारथी द्रोणावर हल्ला केला, रागाने आणि युद्ध वासनेने उत्तेजित झालेले आमचे सैन्य लढाईत झिपावले. आमचे रथ त्यांच्या विरोधात धकेबाजपणे कोसळले. नीतीचा मुलगा कृतवर्मन त्यांच्यामध्ये होता. त्याने स्वतः युधिष्ठिराला लक्ष्य केले. तेव्हा त्याचा चेहरा रागाच्या भरात वळला. राजाचा भाऊ सदैव द्रोणाकडे निघाला. त्याच्या धनुष्यावरून प्राणघातक पावसासारखे बाण उडत होते. भीम हा पराक्रमी योद्धा त्याच्या रथावर चढला. त्याचे विशाल रूप म्हणजे गणना करण्यासारखे सामर्थ्य. कुरुचा राजा दुर्योधनाने स्वतः भीमसेनावर हल्ला केला. त्यांचे रथ, पोलाद आणि धुळीच्या झोता एकत्र कोसळले. माद्रीचा मुलगा नकुलही गुंतलेला होता. त्याचे बाण सरळ आणि सरळ उडत होते. जेव्हा तो शकुनीच्या मुलांशी लढला, सारदोताचा मुलगा कृपा शिखंडीशी सामना करत होता. दोन योद्धे भयंकर द्वंद्वात अडकले होते नाही. जसजशी जोरात सुरू होती, हत्ती स्वार एकमेकांशी भिडले
त्यांचे प्रचंड आकार टायगनसारखे एकमेकांवर आदळले. घोडेस्वार पुढे ससावले. चंद्राच्या प्रकाशात भाले आणि तलवारी चमकू लागल्या आणि त्यांनी एकमेकांवर कर्कश ओरड केली. लोक डावीकडे आणि उजवीकडे पडले. शेकडो लोकांनी त्यांची कत्तल केली. त्यांचे मृतदेह शरद ऋतूतील पालांसारखे युद्धभूमीवर विखुरले गेले. युधिष्ठिरच्या रथाला वेढा घातला गेला होता. कृतवर्मन त्याला एकापाठोपाठ एक बाणाने लक्ष्य करीत होता, पण राजा इतक्या सहजासहजी पराभूत होणार नव्हता. तीव्र आरावड करीत त्याने कृतवर्मनला त्याच्या बाहू आणि छातीतून 10 बाणांनी छेदले आणि योद्धा मागे ढकलले जाई जोरात सुरू होती. दोन्ही बाजूने हाणामारी आणि प्रतिहल्ला होत होते. युधिष्ठिरचे कवच कृतवर्मनच्या दंडाने तोडून टाकले होते, परंतु तरीही तो लढला. ज्यावर हल्ला करण्यासाठी त्याने एक भयंकर भाला उचलला, परंतु कृतवर्मनच्या कौशल्याची ती बरोबरी नव्हती. ज्याने सहजतेने त्याचे 2 तुकडे केले. अखेरीस अनंत काळासारखे वाटणाऱ्या युद्धानंतर युधिष्ठिर युद्धातून मागे हटला. त्याचे कवच हरवले आणि त्याचा रथ नष्ट झाला. पराक्रमी कार योद्धा कृतवर्मन विजयी झाला होता, परंतु त्या विजयाची किंमत खरोखर जास्त होती. द्रोणाच्या रथाचे चाक अजूनही वळले होते. महायुद्धाच्या दरम्यान 2 पराक्रमी योद्ध्यामध्ये एक भयंकर द्वंद्व सुरू झाले. सिनीचा नातू सत्यकी आणि एक कुरु योद्धा भुरी हे 2 दिग्गज एकमेकांशी भिडले आणि त्यांचे धनुष्य प्रत्येक फटक्यासह जात असताना युद्धभूमी तणावाने भरलेली होती. घाई जसजशी जोरात सुरू होती तसंच ते सात्यकीने भुरीच्या छातीत पार तीव्र दंडाने छेदले, ज्यामुळे त्याचे रक्त मुक्तपणे वाहू लागले. संतप्त झालेल्या भुरीने सात्यकीला 10 वेगवान बाणांनी छेदून प्रत्युत्तर दिले आणि दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. प्रत्येकजण दुसऱ्यावर मात करण्याचा प्रयत्न करत होता. त्यांचा बाणांचा पाऊस एका महापुरासारखा होता. एका अविरत प्रवाहात एकमेकांवर पाऊस पडत होता. ते एकमेकांशी भिडले तेव्हा रक्त आणि घामाच्या सुगंधाने हवा भरून गेली होती. त्यांच्या रागाच्या वजनाखाली त्यांचे धनुष्य ताणले गेले होते. एका क्षणासाठी असे वाटले की दोघांनाही वरचा हात मिळवता येणार नाही, परंतु नंतर सात्यकी त्याच्या शिखरावर असलेल्या रागाने भुरीचे धनुष्य एका वेगवान फटक्याने कापले. मात्र भुरीचा सहजासहजी पराभव होऊ शकला नाही. त्याने पटकन आणखी एक धनुष्य उचलले आणि सात्यकीवर 9 बाण मारले. ज्याने पुढे सकत असताना तो अवध्य करत हसला. लढाई चिरळली. प्रत्येक योद्ध्याने दुस या फटक्याची बरोबरी केली. शेवटी भुरी त्याच्या रथावरून पडला. त्याला एका वेगवान बाणाने छेदले. भुरी जखमी अवस्थेत असताना द्रोणांचा मुलगा आणि कौरवांमधील सर्वात महान योद्ध्यांपैकी एक अश्वत्थामा धावून मैदानात उतरला. रागाच्या भरात तांब्याप्रमाणे चमकणारे डोळे घेऊन त्याने सात्यकीवर स्वतः फेकले. त्याच्यावर कुठूनही येत नाहीत असे वाटणाऱ्या बाणांचा वर्षाव केला. लढाई तीव्र होती. प्रत्येक योद्ध्याने पटक्यांची देवाणघेवाण केली. त्यांचे धनुष्य गात ते भिडले. अश्वत्थामन आणि हिडिंबाचा मुलगा राक्षस घटोत्कच यांच्यातील द्वंद्व तितकेच भीषण होते. अश्वत्थामने घटोत्कच तेथे एकापाठोपाठ एक बाण मारले, परंतु राक्षसाच्या सामर्थ्याने आणि चपळतेने त्याला प्रत्येक फटका सहजपणे टाळता आला. लढाई जोरात सुरू होती. त्यांचे बाण प्राणघातक न्यूत्यासारखे पुढे मागे उडत होते. युद्धभूमीच्या दुसऱ्या भागात वाळूचा पराक्रमी मुलगा भीम हा कौरव राजा दुर्योधन याच्याशी भिडला. हाणामारी करत असताना त्यांचे धनुष्य गात होते. प्रत्येक जण एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करत होता. दुर्योधनाने बिनव बाणांनी वार केले, परंतु पांडव योद्ध्याचा सहज पराभव झाला नाही. भीमाने तीव्र आरडाओरड करत दुर्योधनावर लोखंडी बाण फेकला आणि त्याच्यावर जोरदार हल्ला केला. कौरव राजा मागे पडला. त्याचे धनुष्य तुटले आणि एका क्षणासाठी असे वाटले की भीमाने वरचा हात मिळवला आहे, परंतु दुर्योधनाने लगेच आणखी एक धनुष्य उचलले आणि युद्ध सुरू झाले. अश्वत्थामन आणि घटोत्कच यांच्यातील द्वंद्व चरमोत्कर्षावर पोहोचताच दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी झाली. स्टील आणि बाणांच्या वेडेपणात लढवये भिडत असताना लढाई चिघळली. पंचालातील पराक्रमी योद्धा सहदेव याच्याशी विकर्तनाचा मुलगा कर्ण सामना करत असताना संध्येने पाहिले. त्यांचा सामना पाहण्यासारखा होता, ज्यात दोन्ही पुरुष हाणामारी करत होते आणि दोघेही वच होत नव्हते. युद्धभूमीवरील कर्णाचे पराक्रम स्पष्ट होते, कारण त्याने सहदेवाला 9 खांबास छेदले
आणि त्याला मागे ढकलले. परंतु सहदेवाने हार मानण्यास नकार दिला आणि तीव्र निर्धाराने त्याने पुन्हा एकदा कर्णावर हल्ला केला. यावेळी त्याने कर्णाला 9 सरळ बाणांनी छेदले, जे कुठूनही येत नसल्याचे दिसत होते. 2 योद्ध्यांचा संघर्ष होत असताना जमावाने आपला सामूहिक श्वास रोखून धरला. त्यांच्या हातचाली विजेच्या वेगाने होत होत्या. कर्णाचा प्रतिसाद वेगवान आणि निर्दयी होता. त्याने 100 सरळ खांबांसह सहदेवाला छेदले, त्याला मारे ढकलले. मग त्याच्या मनगटावर एक कुशल फटका मारून त्याने नंतरचे तार असलेले धनुष्य कापले, ज्यामुळे ते निरुपयोगी झाले. सहदेवाने निर्दोषपणे आणखी एक धनुष्य उचलले आणि पुन्हा एकदा स्वतःला कर्णावर सोडले. यावेळी त्याने सूतच्या मुलावर 20 बाण पाडण्यात यश मिळवले. ते पराक्रम ज्याने जमलेल्या योद्ध्यांना धक्का दिला. पण जेव्हा सहदेवाचा हात मिळवत होता तेव्हा कर्ण हतबल झाला. त्याच्या मनगटाच्या एका वेगवान झटक्याने त्याने सहदेवाच्या घोड्यांना अनेक सरळ खांबांनी मारले, ज्यामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यापुढील सहदेवाच्या तालकाला यमाच्या निवासस्थानीहून डोक्याच्या खांबाने पाठवण्यात आले, ज्याने त्याच्या हेतूबद्दल कोणतीही शंका सोडली नाही. कारण नसलेला आणि धनुष्य नसलेला सहदेव हताश होऊन तलवार आणि ढाल उचलला. पण कर्ण अविरतपणे सहजतेने दोघांचाही नाश कर सहदेवाला मारी ढकलत होता. त्याने पुन्हा एकदा स्वतःकडे कर्णावर फेकत असताना त्याचे डोळे क्रोधाने चमकले. यावेळी त्याने सोन्याने सजवलेली जरी गदा हातात घेतली. दोन्ही योद्ध्यांच्या झटापटीत त्यांच्या हातचाली वेगाने आणि अनपेक्षितपणे होत असताना जमावाने आश्चर्याने पाहिले. परंतु सहदेवाने गती मिळवली असताना सुद्धा कर्ण एक पाऊल पुढे होता. त्याने आपल्या खांबांसह गदा कापली आणि ती जमिनीवर कोसळली. सहदेवाने पुढे कर्णावर बाण फेकला, परंतु कर्णाचे प्रतिक्षेप जलद होते आणि वेगवान हालचालीने त्याने ती कापली. रागाच्या भरात सहदेवाने आपल्या रथातून उडी मारली आणि गाडीची चाके उचलली. ती कर्णावर आपल्या पूर्ण ताकदीने फेकली. पण तरीही सूतचा मुलगा, जो हजारो बाण घेऊन मृत्यूच्या कोयत्याप्रमाणे चाकातून कापला गेला, त्याला गोखू शकला नाही. रागाच्या भरात सहदेवाने त्याचे डोळे पेटवून कर्णावर काटेस, झुके हत्तीचे हात पाय आणि घोडा असे दाणे फेकले. तेव्हा जमाव आश्चर्यचकित झाला. युद्धग्रस्त भूप्रदेशावर सूर्य मावळत असताना संजय त्याच्या डोळ्यांसमोर हे नाट्य उलगडताना पाहत होता. मद्रासच्या शासकाने त्याच्या तात्यांच्या ढगाने विराट आणि त्याच्या सैन्याला वेढले होते, जे द्रोणाला तोंड देण्यासाठी वेगाने मार्गक्रमण करत होते. हे 2 महान धनुर्धर एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याने हवा तणावाने विद्युत होती. त्यानंतरची लढाई ही पूर्वीच्या काळातील वा आणि वासवा यांच्यातील पौराणिक द्वंद्वयुद्धाच्या पुनर्रचनेसारखी होती. मद्रासच्या शासकाने विराटवर 100 सरळ दंडांनी हल्ला केला, परंतु राजाने 9 तीक्ष्ण बाण, त्यानंतर आणखी 3 आणि 70 आणि नंतर आणखी 100 बाणांनी प्रत्युत्तर दिले. लढाई जसजशी तीव्र होत गेली तसच मद्रासच्या शासकाने विराटच्या रथाला जोडलेले 4 घोडे कापले, ज्यामुळे तो अडकून पडला. पण विराटने हार मानण्यास नकार दिला. तीव्र आरडाओरड करत त्याने आपल्या गाडीतून उडी मारली आणि धनुष्य उडले. आपल्या हल्लेखोरावर जोरदार गोळ्या झाडल्या. मद्रासचा शासक मात्र निर्लज्ज होता आणि राजावर बाणाचा पाऊस पाडत राहिला. मद्रासच्या शासकाच्या बाजूने लढाईचा निर्णय होईल असे वाटत असताना विराटचा भाऊ सातानिका त्याच्या रथावर स्वार होऊन लढाईत सहभागी होण्यासाठी तयार झाला. मद्रासच्या शासकाच्या मात्र इतर योजना होत्या. एका वेगवान हालचालीसह त्याने अनेक खांबांसह सैतानिकाला छेदले, ज्यामुळे तो जमिनीवर कोसळला. त्याच्या भावाचे पळतानाचे दृश्य विराटसाठी खूप मोठे होते आणि तीव्र रडण्याने तो युद्ध सुरू ठेवण्यासाठी तयार असलेल्या वीर नायकाच्या रथावर उडी मारत होता. राजा रथावर बसला असताना त्याच्या भोवती मानत आणि हाराने वेढलेला, त्याने क्रोध आणि दृढ निश्चयाने भरलेले डोळे उघडले. नवी जोमाने त्याने मद्रासच्या रथाच्या शासकावर पंखांचे बाण मारले, परंतु नंतरचा राजा सहजासहजी पराभूत होऊ शकला नाही. त्याने विराटच्या छातीला छेदत 100 सरळ दंडांसह प्रत्युत्तर दिले. राजा त्याच्या रथाच्या गच्चीवर बसला, जखमी झाला आणि मूर्छित होऊन निघून गेला. त्याच्या चाकाने त्याला बाणांनी चिरलेला पाहून त्याला युद्धभूमीपासून दूर नेले. विराटच्या बाजूने लढणारे सैन्य अस्ताव्यस्त होऊन पळून गेले. मद्रासच्या राजाने बाणांचा पाठलाग केला. जसजशी रात्र पडू लागली तसच वासुदेव आणि धनंजय अर्जुन ज्या ठिकाणी साल्या उभा होता त्या ठिकाणाकडे पुढे सरकले.
पण ते त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच घटनास्थळी एक नवी आव्हानकथा उदयास आला. 8 घोड्यांनी बांधलेल्या रथावर स्वार असलेला राक्षसांचा राजकुमार आलमूशा. त्याचा चेहरा पाहण्यासारखा भयानक होता अजून, आणि आलमूश यांच्यात झालेली लढाई भयंकर आणि आश्चर्यकारक होती. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी झाली. त्यांचे बाण वादळासारखे हवेत उडत होते, पण शेवटी अर्जुनच विजयी झाला आणि त्याने आलूंचा जीव घेतला. सूर्य रणभूमीवर कोसळला जेव्हा सैन्य स्टील आणि बाणांच्या वेडेपणात भिडले. योद्धा आपल्या जीवनासाठी लढत असताना संदेह डोळ्यांनी पाहत होता. मैदानाच्या एका कोपऱ्यात धृतराष्ट्राचा मुलगा चित्रसेन नकुलाचा मुलगा सातानिकाशी भिडला. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी झाली. प्रत्येकाने दुसऱ्यावर अनेक वार केले. सात्विकाने चित्रसेनाला पाल बाणांनी छेदले, परंतु नंतरच्या व्यक्तीने लगेचच प्रत्युत्तर दिले. सात्विकाला छातीमध्ये 9 तीक्ष्ण दंडांसह मारले. दोन्ही योद्धे समान दिसत होते. त्यांचे कवच डळमळीत झाले होते आणि त्यांचे शरीर सतत बाणांच्या बरेच मधून चिरडले जात होते. परंतु नंतर त्याने चित्रसेनाचे कवच अनेक सरळ दंडांनी कापले. तेव्हा सात्विकाचे उत्कृष्ट कौशल्य स्पष्ट झाले. आपली शस्त्रास्त्रे गमावलेला चित्रसेन सुंदर दिसत होता, जणू एखादा साप योग्य वेळी त्याचा कळप उडवत होता. त्याने आणखी एक धनुष्य उचलले आणि सैतानिकावर परत हल्ला करण्यास सुरुवात केली. परंतु नंतरचे अविश्वासात होते. चित्रसेनाचा दर्जा आणि नंतर त्याचे धनुष्य कमी करत होते. मात्र पराक्रमी कार योद्ध्याने पटकन प्रत्येक शत्रूला छेदण्यास सक्षम असलेले आणखी एक धनुष्य उचलले. दोन्ही बाजूंनी 1 इंचही न देता लढाई जोरात सुरू राहिली. नकुलाच्या मुलाने चित्रसेनाच्या 4 घोड्यांचा आणि त्यांच्या चालकाचा चक्काचूर केला, परंतु चित्रसेनाने आपल्या गाडीतून खाली उडी मारली आणि सात्विकाला बाणांनी मारणे सुरूच ठेवले. शेवटच्या फटक्यात नकुलाच्या मुलाने चित्रसेनाच्या सोन्याने सरलेल्या धनुष्यावर तो वापरत असताना हल्ला केला. जशी धुळशात होत गेली तसंच संलेने मैदानाच्या दुसऱ्या भागाकडे आपले लक्ष वळवले, जिथे कर्णचा मुलगा वृषसेन हा पराक्रमी कार योद्धा द्रुपदीशी भिडला. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी झाली. दोघांनी एकमेकांवर अनेक वार केले. यज्ञसेनाने वृषसेनाच्या बाहू आणि छातीला 60 बाणांनी छेदले, परंतु नंतरच्या योद्ध्याने लगेचच प्रत्युत्तर देत त्याच्या छातीच्या मध्यभागी असलेल्या यज्ञसेनाला अनेक दंडांनी मारले. हे दृश्य एक सौंदर्य आणि भीतीदायक दृश्य होते, कारण बाणांनी वेढलेले 2 योद्धे 2 सुरवंतांसारखे उभे दिसत होते. सरळ बाणामुळे झालेले जखमांमधून रक्ताने आंघोळ केलेले ते 2 कल्पाची झाडे किंवा फुलांच्या ओघांनी समृद्ध असलेल्या किंसुकांसारखे एक अलौकिक तेज उत्सर्जित करत असल्याचे दिसत होते. सेनाने द्रुपदाची झटापट सुरूच ठेवली. अखेरीस त्याला 9 आणि नंतर 70 बाणांनी छेदले, परंतु द्रुपदाने झुकण्यास नकार दिला. वृषसेनाचे धनुष्य रुंद डोक्याच्या बालाने 2 तुकड्यांमध्ये कापले. आणखी एक धनुष्य उचलत त्याने एक मजबूत कणखर आणि चांगल्या स्वभावाचा बाण काढला आणि त्याला वृषसेनाकडे लक्ष केले नाही. जोरात सुरू असताना धृतराष्ट्राचा मुलगा दुःशासन आणि एक पराक्रमी योद्धा प्रतिविंध्य यांच्यात टक्कर होताना संदेने पाहिले. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी झाली. प्रत्येकाने त्यांच्यावर अनेक वार केले. सूर्य रणभूमीवर अस्त होत होता. लोखंडी आणि गडगडणाऱ्या खुरांच्या गुंडावर सोनेरी चमक दाखवत होता. माद्रीचा शूर मुलगा नकुल हा स्वलाचा चतुर मुलगा शकुनीशी सामना करत असताना संजय श्वास रोखून पाहत होता. जेव्हा दोन्ही योद्ध्यांनी धनुष्य ओढले तेव्हा त्याचे डोळे भयंकर नरगेने बंद झाले. थांबा थांबा, शकुनी ओरडला. त्याचा आवाज युद्धभूमीवर घिरत होता, पण नकुल अडखळत होता आणि एका वेगवान हालचालीसह त्याने एक बाण सोडला, ज्याने शकुनीच्या कवचावर त्याची छाप पाडली. 2 योद्ध्यांनी फटके मारण्यासाठी अदलाबदल केली. तेव्हा स्टीलच्या संघर्षाचा आवाज हवेत प्रतिध्वनित झाला. लढाई जोरात सुरू होती. प्रत्येक योद्धा एकमेकांच्या कौशल्याशी आणि उग्रतेशी जुळत होता. त्यांच्या शस्त्रास्त्रे बाणांनी छेदली गेली होती, परंतु त्यांनी हार मानण्याचा नकार दिला. ते अशा प्रवाहितेसह पुढे सरकले, ज्यामुळे त्यांच्या जखमा धुळीस मिळाल्या. जसे वाऱ्यात हलणाऱ्या 2 सुंदर कल्पाच्या झाडांनी ते भिडताना घाम आणि रक्ताच्या सुगंधाने हवा भरून गेली होती. त्यांचे डोळे क्रोधाने चमकले होते. आणि मग एका लोखंडी होता शकुनीने एक अचूक मारा केला. काटेरी बाणाने नकुलाच्या छातीला छेद दिला, ज्यामुळे
तो जमिनीवर कोसळला शूर योद्धा त्याच्या रथावर स्थिर पडलेला असताना संजय घाबरून पाहत होता, पण नकुलाचा इतक्या सहजासहजी पराभव होणे शक्य नव्हते. तो भानावर परत येण्यासाठी धडपडत होता. त्याचे डोळे तीव्र निर्धाराने झगमगत होते. एका प्रचंड गर्जनेसह त्याने स्वतःवर शकुनीवर बाणांचा वर्षाव केला, जे त्याच्यावर पुन्हा पुन्हा खरे ठरले. नकुलाच्या अथक हल्ल्यामुळे ज्वालाचा मुलगा मागे पडला. त्याचे धनुष्य तुटलेलं. जशी लढाई जोरात सुरू झाली तसाच इतर योद्धे या लढाईत सामील झाले. पंचालाचा शूर मुलगा शिखंडी हा शहाणा गुरु कृपाशी भिडला. फटके आणि फटके यांची देवाणघेवाण होत असताना त्यांचे धनुष्य गायले गेले. त्यांचे बाण प्राणघातक पावसासारखे हवेत उडत होते. स्टीच्या संघर्षाचा आवाज जोरात वाढत गेला आणि युद्धभूमी गोंधळाचे वादळ बननिरात ओसरू लागली. फक्त रथांवरील आणि हत्तीवरील झगमगत्या दिव्यांनी योद्धे लढू लागले. त्यांचे चेहरे मुप्रकाशाने उजळले, परंतु विजयी होण्याच्या तीव्र निर्धाराने त्यांची अंतःकरणे उत्तेजित झाली. संजय युद्ध सुरू असताना आश्चर्याने पाहत होता. त्याचे हृदय या ज्ञानाने जड होते की गोंधळातही सौंदर्य आहे. जशी रात्र सकत गेली तसंच योद्धे थकायला लागले. त्यांची शस्त्रास्त्रे चिरडली गेली. त्यांचे शरीर अथक हल्ल्यामुळे थकलेले होते, तरीही ते टिकून राहण्याची तीव्र इच्छाशक्ती बाळगून लढू लागले. आणि जेव्हा पहाटेचा पहिला प्रकाश क्षितिजावर आला, शेवटी लढाई कमी होऊ लागली. योद्धे मागे थकलेले परंतु अखंडपणे अडखळले. त्यांची अंतःकरणे या भयानक रात्रीच्या चकमकीत मित्रही शत्रू बनले आहेत हे जाणून भारावून गेली. एका भीषण आणि भयंकर युद्धादरम्यान पाचाचा राजकुमार धृष्टद्युम्न आपल्या प्रचंड धनुष्य आणि बाणासह प्रसिद्ध गुरुध्वनाकडे धावला. जेव्हा तो सोन्याने सुशोभित 2 रथाच्या जवळ पोहोचला, तेव्हा पांचाल आणि पांडवांनी त्याला वेढा घातला आणि युद्धात आपल्या शिक्षकाला मदत करण्यासाठी उत्सुक झालेल्या विरुद्धच्या योद्ध्यांच्या गर्दीमुळे विचलित झालेल्या धृष्टद्युम्नाने द्रोणाला 5 वेगवान मारांनी छेदले आणि जोरदार गलना केली. तथापि द्रोणाने 25 बाणांनी प्रतिकार केला. आणखी एका रुंद डोक्याच्या बाणाने धृष्टद्युम्नाचे धनुष्य कापले. रागावलेल्या धृष्टद्युम्नाने त्याचे तुटलेले धनुष्य बाजूला फेकले आणि रागाच्या भरात त्याचे ओठ चावत घेतले. तयार असलेल्या काठावर नवीन धनुष्य घेऊन त्याने द्रोणाला ठार मारण्यास सक्षम असा एक विनाशकारी खांब मारला. त्या बाणाने संपूर्ण सैन्याला उगवत्या सूर्यासारखे प्रकाशित केले, ज्याने ती पाहणाऱ्या सर्वांच्या अंतःकरणात भीती निर्माण केली. तथापि कर्णाने आपल्या धनुष्याने आपले अतुलनीय कौशल्य दाखवून द्रुतगतीने त्या खांबाचे डझनभर तुकडे केले, कारण ते द्रोणाच्या दिशेने जात होते. लढाई तीव्र झाली, ज्यात धृष्टद्युम्न 7 पराक्रमी योद्ध्यांचा सामना करत होता. द्रोणाचा मुलगा स्वतः द्रोणसाले, दुःशासन, शकुनी आणि कर्ण त्यांच्या बाणाने गिणले गेल्यानंतरही धृष्टद्युम्नाने समान तीव्रतेने प्रत्युत्तर दिले आणि प्रत्येकी 3 वेगवान बाणांनी त्यांचा पराभव केला. लढाई जसजशी तीव्र होत गेली तसंच धृमसेन लढाई सामील झाला आणि त्याने धृष्टद्युम्नाच्या कवचाला छेदणाऱ्या पंथांच्या बाणाने गोळीबार केला. तथापि धृष्टद्युम्नाने वेगाने प्रतीला गेला. 3 सोनेरी टोकांच्या बाणाने धृमसेनाला छेदले आणि शेवटी दुसऱ्या रुंद डोक्याच्या दंडाने त्याचा शिरछेद केला. दरम्यान दशहरा कुळातील पराक्रमी योद्धा सात्यकी घटनास्थळी पोहोचला आणि त्याने धृष्टद्युम्नाच्या दिशेने चढाई करत असताना त्याचे बाण विखुरले. राजाचा मुलगा कर्ण याने सात्यकीला 10 वेगवान बाणांनी चिरले, परंतु कर्णाने त्याच्या स्वतःच्या 10 दंडांनी प्रहार करून प्रत्युत्तर दिले. सात्यकी आणि कर्ण यांच्यातील चकमक हा बघण्यासारखा एक देखावा होता, जो प्राचीन काळातील होली आणि वासवा यांच्यातील पौराणिक लढाईची आठवण करून देतो. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी झाली. बाण आणि बाणांची देवाणघेवाण होत असताना त्यांचे धनुष्यवर होते. दशहरा कुळातील आणखी एक योद्धा युधन देखील कर्णाला त्याच्या बाणांनी झुकवत या लढाईत सामील झाला. युद्ध सुरू असताना राजाचा मुलगा दुर्योधनाने आपले सैन्य एकत्र केले आणि सात्यकीवर सर्व बाजूंनी हल्ला केला. तथापि सात्यकीने त्यांच्या हल्ल्याचा प्रतिकार केला, वृषणाच्या छातीत छेदले आणि शेवटी कर्ण आणि त्याच्या मुलाच्या चामड्याच्या कुंपण आणि धनुष्य दोन्ही कापेसे वाटत होते की जोराचे लढाई एका वादळी वादासारखी जोरात सुरू होती. जेव्हा रात्रभर सैन्यात संघर्ष सुरू होता, तोरो सैन्यातील पराक्रमी कार योद्धे सातवता नायक युयुधन सात्यकी याच्या दिशेने जात असताना संजय श्वास रोखून पाहत होता. त्यांच्या गाड्या सोन्याने आणि दागिन्यांनी सजलेल्या घोडदळ आणि हत्तीसह
युद्धभूमीवर गडगडत होत्या युद्धनाला आव्हान देणाऱ्या योद्ध्यांनी त्याला खार मारण्याचा निर्धार केला. तेव्हा लिव्हिन गर्जनाच्या कर्कश आवाजाने हवा भरून गेली होती. युद्धात अजय असलेल्या सिलीच्या नातवाने गागाच्या भरात प्रत्युत्तर दिले आणि बाणांचा ओघ सुरू केला, ज्यामुळे त्याच्या अनेक प्रतिस्पर्ध्यांचा नाश झाला. त्याच्या वैरच्या चेहऱ्यावरील बाणाने हातीच्या चड्डी आणि घोड्यांच्या मानेवर वार केले, ज्यामुळे ते जमिनीवर कोसळले. युद्धभूमी लवकरच कोसळलेल्या योद्ध्यांच्या मृतदेहांनी त्यांच्या याक, शेपटी आणि पांढऱ्या छत्र्यांनी विखुरली गेली, जी शरद ऋतूतील पानांसारखी विखुरली होती. जसजशी रात्र पुढे सरकत गेली तसतशी लढवय्यांच्या पायाखालची पृथ्वी थरथरत गेली. दुर्योधन हा खंबीर धनुष्यधारी युयोधनाच्या दिशेने धावला, परंतु मारोच्या अर्जुनाच्या धनुष्यावरून डझनभर रक्त पिण्याच्या नळ्यांनी त्याला छेदले. रागाच्या भरात दुर्योधनाने 10 बाणांनी प्रत्युत्तर दिले, परंतु युयोधन जिवंत राहिला. दरम्यान पांचाल आणि कौरवांमधील युद्ध सुरू झाले, ज्यात अतुलनीय उग्रतेचा एक चमत्कार दिसून आला. सात्यकीने आपल्या हाताचा मोठा हलकापणा दाखवून अनेक शत्रू योद्ध्यांना चिरडले. त्यांच्या दाढ्या आणि धनुष्य त्याच्या वेगवान बाणांनी उद्ध्वस्त केले. त्यानंतर सिनीच्या नातवाने दुर्योधनाच्या घोड्यांना यमाच्या निवासस्थानी पाठवले, ज्यामुळे तो धनुष्याविना काळामध्ये अडकून पडला. जसजशी रात्र गडद होत गेली तसतसे धूर्त नीतिकार शकुनीने अर्जुनाला हजारो गाड्या आणि हातीने वेढले. त्याने पांडव नायकावर आकाशी शस्त्रे फेकली, परंतु आव्हानामुळे संतप्त झालेल्या अर्जुनाने आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्यांची आगेकूच रोखली. स्वराच्या मुलाने अर्जुनाला 20 दंडांनी विले, परंतु अखेरीस शत्रूंच्या मारेकऱ्याने त्याचा वध केला. कापलेल्या बाणांनी आणि मृतदेहांनी विखरलेली पृथ्वी युद्धभूमी बनली. कत्ल केलेल्या योद्ध्यांच्या रडण्याने हवा भरून गेली होती. त्यांची ओरड रात्रभर नरकातील भूतांच्या ओरड्यांसारखी प्रतिध्वनित होत होती. अंधाराच्या या भयंकर वेळी अर्जुनाने आपल्या शत्रूंचा पराभव केला आणि शकुनीच्या 4 घोड्यांना यमाच्या निवासस्थानी पाठवले. युद्ध सुरू असताना धृष्टद्युम्नाने द्रोणाला 3 बाणांनी छेदले, त्याच्या धनुर्धराला कापले आणि दुसरा परत मिळवण्यासाठी त्याला पाठवले. मात्र क्षत्रियांच्या दैन्याने त्याला 5 बाणांनी प्रत्युत्तर दिले आणि धृष्टद्युम्न आणि त्याचा चालकारा छेदले, परंतु पराक्रमी कार योद्ध्याने हार मानण्यास नकार दिला आणि मगोत साख्या कौरव सैन्याला पराभूत केले. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता, ज्याने या हत्याकांडावर काही सावनी टाकली होती. धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनाचे एकेकाळी शक्तिशाली सैन्य विखुरलेले आणि तुटलेले होते. पांडवांच्या शूरवीरांनी त्यांच्या शूर योद्ध्यांची कत्तल केली. या गोंधळात दुर्योधनाचा आवाज रात्रीच्या हाने प्रतिध्वनित होत होता, जेव्हा त्याने आपल्या वडिलांचे सर्वात विश्वासू सेनापती कर्ण आणि द्रोण यांच्यावर शब्द फेकले होते. तुम्ही दोघांनी मला सोडून दिलेत का? दुर्योधनाचा संताप वादळासारखा घुसळला. तुम्ही म्हणत होता की तुम्ही युद्धात पांडूच्या मुलांना पराभूत कराल. जर तुमचा हाच हेतू असता तर तुम्ही मला असे का सांगितले नाही? मला अन्यथा माहीत असते तर मी पार्थांशी हे युद्ध कधी भडकवले नसते. पुरुषांमधील कर्ण आणि द्रोण या 2 बैलांना दुर्योधनाच्या शब्दांनी बोकड्यासारखे छेदले. ते पुन्हा एकदा युद्धात उतरताना रागाच्या भरात ओरडले. त्यांचे चेहरे रागाने गुजळले. शस्त्रधारी सर्वात प्रमुख धनुर्धारी द्रोण याने शिनीचा नातू सात्यकी याला 10 बाणांनी छेदून ठार मारणारा पहिला धनुर्धारी होता. कर्ण आणि वृषसेन त्यांच्या मागोमाग गेले आणि प्रत्येकाने आपल्या शत्रूला प्राणघातक अचूकतेने मारले. अंधारात दोन्ही सैन्यामध्ये हाणामारी झाल्याने युद्धभूमी गोंधळाची स्थिती बनली. त्या कुशल योद्ध्यांनी सोमकानी द्रोणावर सर्व बाजूनी बाणांचा वर्षाव केला, परंतु तो खंबीरपणे उभा राहिला. त्याचा राग एका उग्र वादळासारखा होता. त्याने डाऱ्या आणि उजव्या क्षत्रियांना चिरडले. त्याची तलवार मुनीतून गरम चाकूप्रमाणे त्यांच्या कवचातून कापली जात होती. जसजशी रात्र सरत गेली तसच द्रोणाच्या अथक हल्ल्यामुळे पांचालांची कत्तल होत गेली. काही जण घाबरून पळून गेले, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या प्रियजनांना सोडून गेले. इतर दोघांनी वेडे होऊन केवळ आपल्या निर्मात्याला भेटण्यासाठी द्रोणांच्या मार्गावर शिरले. अंधार मारणाऱ्या लोकांच्या ओरड्यांनी आणि शोकाकुल लोकांच्या घडण्याने भरून गेल्या गोंधळ जनार्दन कृष्णाने त्याचे मित्र आणि मित्रांचे पलाय पाहिले. त्याने अर्जुनाला हाक मारली आणि त्याला सैन्य जमवून पुन्हा एकदा द्रोण आणि कर्णाला सामोरे जाण्याचे आवाहन केले. आणि म्हणून रात्र जसजशी वाढत गेली तसचे दोन्ही सैन्य स्टील आणि रक्ताच्या उन्मादात भिडले. जेव्हा सर्व काही संपले असे वाटत होते
तेव्हा भीम या पराक्रमी योद्ध्याने आपले सैन्य एकत्र केले आणि अर्जुन आणि कृष्णाच्या बाजूने युद्धात उतरला. ते तिघेही द्रोण आणि कर्णाकडे गेले. त्यांच्या मंदप्रकाशात तलवार चमकत होत्या. दोन्ही सैन्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. तेव्हा युद्धाचा निकाल अनिश्चितपणे संतूनला ऐकला